विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। विधान भवनात झालेल्या राडा प्रकरणी अत्यंत कडक कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या विनंतीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं आश्वासन। अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार। विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलीस स्टेशनला नेत असताना आव्हाडांचा ठिय्या। मार खाऊन घेणाऱ्यालाच पोलीस ताब्यात घेतायत। आव्हाड आक्रमक। मला मारण्याचं प्लॅनिंग होतं। हाणामारी करणारे खुनातले मकोकातले आरोपी पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। तर पडळकरांकडून विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींची माफी। एकीकडे उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत शाब्दिक चकमक, तर दुसरीकडे फडणवीसांसोबत भेटीगाठींचा सिलसिला। 2 दिवसात ठाकरे आणि फडणवीसांमध्ये तिसरी भेट। सभापती दालनात अर्धा तास चर्चा। भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता डिनो मोरियानं तोंड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोर्या होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापले। एवढी नमखराम निर्लज्ज भ्रष्टनाथ व्यक्ती आयुष्यात बघितली नाही। उद्धव ठाकरेंवर आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। थेट वादविवाद करण्याचंही चॅलेंज। हनी ट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला। भर सभागृहात नाना पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब। महाराष्ट्रातले मंत्री अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा, तर सरकारनं प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आमदारांसोबत पश्चिम विदर्भाचा आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेतली। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीझरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपच राहणार या नड्डांच्या जुन्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार। गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा। 20,000च्या जात मुचलक्यावर अटी शर्थींसह जामीन। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडनं फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप, तर तक्रार केली असल्यास मुंडेंची चौकशी होईल। तटकरेंची प्रतिक्रिया। आर्थिक फायद्यासाठी भाजपच्या हातचे बाहुले झालात का? प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचं आनंदराज आंबेडकरांना पत्र। तर माझी युती शिंदेंसोबत भाजपसोबत नाही। आनंदराज आंबेडकरांचं स्पष्टीकरण।